हाय फ्रेंड्स, वेलकम टू शिवसेना स्पोकन इंग्लिश क्लासेस. सो फ्रेंड्स, आपण आज एक वेगळ्या व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत, जे की इथं आपल्या फोनशिरस नगरीमध्ये इथं हायस्कूलला शिकायला होते 2016च्या बॅचमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. सो फ्रेंड्स, आपल्यासमोर समाधान काळे आहेत, ज्यांची गुजरात रँकमध्ये SBI बँक ऑफिसरपदी नियुक्ती झाली आहे. सो फ्रेंड्स, एकदा सरांसाठी लाऊडली क्लॅपिंग. सर, मला तुमचा प्रवास सांगा. एकंदरीत आमच्या मुलांसाठी एक प्रेरणा देता येईल, कशी प्रेरणा देता येईल की लहानपणापासून त्यांच्या मनावरती अधिकारी होण्याचं कसं बिंबवता येईल. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रवास 1-2 मिनटामध्ये सांगा मला. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. माझं नाव समाधान महादेव काळे. माझं 1ली ते 2री शिक्षण माझ्या गावातच म्हणजे चव्हाणवाडीला पूर्ण झालं. त्यानंतर मी वडिलांसोबत ईश्वरपिंडला 2 वर्ष 3री आणि 4थीसाठी होतो. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण मी श्री बानलिंग विद्यालय फोनशिरस, म्हणजे तुम्ही आता ज्या शाळेत शिकता तिथंच पूर्ण झालेलं आहे, सेमी इंग्लिशमध्ये. त्यानंतर 11वी-12वीसाठी मी श्री मालोजीराजे शेती विद्यालय फलटण या ठिकाणी 11वी-12वी माझं सायन्समधून कंप्लीट झालं. आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथून पूर्ण झालं. त्यानंतर मी 2 वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. त्यातून माझी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस ज्युनियर असोसिएटपदी निवड झालेली आहे. हां सर, मला एक सांगा, एकंदरीत हा प्रवास खूप कठीण होता, कारण तुम्ही जवळपास 5 वर्ष बायसिकलवरून अपडाऊन करत होता. मनामध्ये काय जिद्द असं की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे नक्की, की आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे किंवा आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, असं काहीतरी प्रेरणा तुम्ही बाळगली असेल ना त्यावेळी? हो सर. लहानपणापासूनच घरी माझे वडील शिक्षक असल्यामुळं बऱ्यापैकी हे शिक्षणाचं वातावरण होतं आणि वडिलांनी खूप मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं आणि एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी भरपूरदा मोटिवेट केलेलं होतं. त्यामुळं मला त्यातून एक प्रेरणा मिळाली होती आणि तीच जिद्द उराशी बाळगून मी अभ्यास करत राहिलो. 5वी ते 10वीपर्यंत छान अभ्यास केला. 10वीला पण खूप छान गुण मिळाले. त्यानंतर 11वी-12वी सायन्स केल्यानंतर मग परत ठरवलं की काहीतरी जर समाजात इज्जत कमवायची असेल तर अधिकारीच झालं पाहिजे. त्यानंतर मी मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि त्यात माझ्या घरच्यांनी असेल, माझ्या मित्रांनी असेल खूप मोलाची साथ दिली आणि त्यातून आज माझी ही निवड झालेली आहे. हां, तर मला सांगा सर, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किती वर्षामध्ये तुम्ही हे तुमचं ध्येय आहे ते अचीव केलं? सर 2 वर्षामध्ये. हां, तर तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो की तुमचा मार्ग योग्य पाहिजे. आज सरांनी पुण्यामध्ये जर पाहिलं तर आज 5 ते 10 वर्ष झालं मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तयारी करत असतात. काही वेळी यशस्वी होतात, काही वेळी अनसक्सेस होतात, परंतु सरांनी 2 वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 परीक्षेची तयारी, तुम्ही 3 ते 4 परीक्षेची मेन्स देऊन, इंटरव्ह्यू देऊन, काही कारणास्तव इंटरव्ह्यू पेंडिंग आहेत, परंतु त्यांचं सध्या बँकेमध्ये ऑफिसरपदी नियुक्त झाले. सर, मला सांगा, तुमच्या या प्रवासामध्ये इंग्रजी विषयाचं काय महत्त्व तुम्ही सांगू शकाल? सर, इंग्रजी विषयाचं खूप सारं महत्त्व आहे. मला आठवतं सर, 9वीत असताना माझा इंग्लिश विषयाला मला खूपच कमी गुण मिळाले, म्हणजे 20 पैकी अगदी 7 म्हणजे काठावर पास झालेलो मी. त्यानंतर असं ठरवलं की इंग्लिश हा विषयात आपण स्वतःचा हातखंडा आणला पाहिजे किंवा इंग्लिश विषयात प्रभुत्व मिळालं पाहिजे. आणि सर, मला सांगायला अभिमान वाटतो की मला 10वीला 100 पैकी 89 गुण इंग्लिश विषयामध्ये होते. आणि जे की ह्या आपल्या श्री